किती सुंदर वातावरण. काय पकडतात. हाय एव्हरीवन. चला, सकाळची सुरुवात टिफिनने झाली आणि सध्या तरी मला ना एका दगडात 2 पक्षी मारायची सवय झाली. आता तुम्हाला असं का म्हणते तुम्हाला आता सांगते. तर इथे कांदा टोमॅटो सगळं काही परतवून घेतलं होतं 2 गोष्टींसाठी आणि इकडे मग त्यातलं थोडासा मी पार्ट काढून घेतला आणि यामध्ये एका बटाट्याची भाजी आणूसाठी जी टिफिनला मला सुकी बनवायची होती, त्यामुळे ते जे परतवण्याचं डबल काम होतं ना ते माझं वाचलं. तर इकडे जो भात होता ना रात्रीचा उरलेला, त्याला मला फोडणीचा भात बनवायचा होता, जो की मला खूप आवडतो आणि अनुलाही आवडतो. आता खूप दिवसांनी भात उरला, म्हटलं एवढा भात, मग त्यापेक्षा नाश्त्यासाठी फोडणीचा भात खाऊया. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि तुमच्यासोबत 2-4 दिवसापासून ब्लॉग येत नाही आहे, त्याचं कारण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की आमच्या घरामध्ये एक दुःखद घटना घडली. माझे जे चुलत सासरे होते त्यांना देवाज्ञा झाली आहे आणि त्यामुळे आम्ही तिकडे होतो. आणि आपल्या घरामध्ये ज्यावेळेस असं दुःखद काही घडतं त्यावेळेस आपल्याला ते काही आपलं जे काही काम चालू आहे किंवा ते सगळं करण्यासाठी वेळही नसतो. आणि त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्यानंतर आजचा काही व्लॉग मी थोडासा काही म्हटलं चला 2 ते 3 दिवस झालेले आहे आणि थोडंसं शूट करूया. आणि आज आता आमच्याकडे मग सुतक पडतं, ज्यावेळेस प्रत्येकाला माहिती आहे घरामध्ये कोणी जातं त्यामुळे सुतक आहे. त्यामुळे आपल्या श्रावणातलं जे काही येणारे देवपूजा वगैरे ते सगळं काही आम्हाला 13 दिवस तरी करता येणार नाही. दशक्रिया विधी होईल आणि 3 दिवसानंतर 13वं असतं. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, तर आमच्याकडे असं आहे. आणि 13 दिवसानंतर मग आपलं सुतक फिटतं आणि त्यानंतर मग आपण घरातली देवपूजा वगैरे या सगळ्या गोष्टी करू शकतो. चला, आता जे काही आपलं डेली रुटीन आहे ते काही थांबत नाही. मुलांना मी स्कूलला पाठवलं आहे आणि त्यानंतर घरातली आता काही कामं आहेत ती करायची आहे. सो तेही तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. तर घर तर माझं इथे आवरून झालेलं आहे आणि आता जेवण पोळ्या मी सकाळीच बनवून घेतल्या होत्या. म्हटलं शिवांशला आणायला जावं लागेल. आणि काय भाजी बनवली ती तुम्हाला, तर हे आहे शेंगदाण्याची आमटी, तुम्ही याला म्हणू शकतात. किंवा तर सगळ्यात पहिले तर चांगले वॉश करून घ्यायचे. हे तुम्ही बघू शकतात असे आहे. थोड्या वेळासाठी पाण्यात ठेवते. तर ही भाजी झालेली आहे. ही सुकी भाजी पण आपल्याला पातळ भाजी पण सुकी भाजी पाहिजे, म्हणून आता हे करटुले करणार आहे. याच्यामध्ये भरपूर अशी माती असते, सो थोड्या वेळासाठी पाण्यात ठेवायचं आणि त्यानंतर ती खायची. आता चवीला ही अजिबात पर्सनली मला आवडत नाही, पण तरीही आपल्याला त्यातून काहीतरी मिळणार आहे, त्यामुळे आम्हाला ही भाजी खायची आहे. सो चला. आणि बघू शकता ती अशी दिसते, अगदी कारल्यासारखी आहे. सो बारीक बारीक इथे मी कट करून घेते. कडू लागत नाही, पण चव पण इतकी खास अशी काही नाहीये. तर हे आहे करटुले, जे तुम्हाला माहिती असेल रानभाजी आहे. भरपूर पौष्टिक असते आणि भरपूर महाग असते. ही यावेळेस जेव्हा कधी ही भाजी मिळेल ना तेव्हा नक्की आम्ही 1-2दा जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा खातो. आणि असं चव लागेल म्हणूनच खायला पाहिजे असं नाही, किंवा आपल्याला आवडते म्हणूनच ती गोष्ट करायला पाहिजे असं नाही. तर ती गरज म्हणून किंवा त्यातून आपल्याला काहीतरी मिळणार आहे म्हणून. तर काही गोष्टी आमच्याकडे ह्या अशाच असतात, त्याला चव लागो न लागो पण त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळतंय ना, म्हणून त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा, म्हणून ती गोष्ट आम्ही करतो. तर चला, इथे ही करटुल्याची भाजी केलेली आहे. तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करू शकतात की त्याचे किती बेनिफिट्स आहेत ते. चला, इथेही ती भाजी आम्ही केली. त्यानंतर ना भाजी कशी करायची याची थोडक्यात रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर नॉर्मली सगळ्यात पहिले तर ते भरपूर पाणी घालून ठेवलं होतं, जेणेकरून त्यातली जी माती अडकलेली आहे ती भिजते आणि इझिली निघते. आणि त्यानंतर मग इकडे कांदा घातलेला आहे, लसणाची फोडणी, जिरं मोहरी, लसणाची फोडणी, कांदा तो छान परतला. त्यानंतर
हे जे करटुले होते ते बारीक असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। याच्या बऱ्याच रेसिपी आहे। आता ही पण भाजी मी कधी बनवलेली नव्हती, जेव्हा आमच्या घरात पहिल्यांदा आणली तेव्हा तर मी यूट्यूबला सर्च केलं आणि आता आपल्याकडे इतकं मोठं मस्त आता ही गोष्ट आहे ना, यूट्यूब किंवा इन्स्टा असो, या दोन गोष्टींमुळे ना आपण झटपट आपण कोणाला काहीही न विचारता प्रत्येक गोष्टीचं आपल्याला उत्तर यूट्यूबकडे मिळत असतं। चला, कांदा परतवताना थोडंसं मीठ त्यामध्ये घातलं, त्यामुळे कांदा लवकर परतला आणि हो, मला जायचं होतं शिवांशला आणायला, त्यामुळे आता भाजी वगैरे घरातलं सगळं आवरलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आम्हाला घरही आवरावं लागेल, कारण की जेव्हा कधी सुतक पडतं ना त्यावेळेस आपल्याला आपलं घर पूर्ण आवरावं लागतंच। मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत थोडंसं शेअर केलं होतं, किचन आवरलं होतं, हॉल आवरला होता, पण आता पुन्हा त्या गोष्टी कराव्या लागणार आहे। नेक्स्ट मंथमध्ये गणपती पण असणार आहे, तेही तुमच्यासोबत मी थोडंसं लवकरच शेअर करेल। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्या आवडीनुसार लाल मिरची, तिखट मसाला काय आवडेल ते घालायचं आणि वाफेमध्ये शिजवायचं आहे। त्यानंतर थोडासा दाण्याचा कूट घाला आणि मस्त अशी ही भाजी रेडी होते। चवीला इतकी चांगली लागत नाही असं म्हटल्यानंतर ती इतकी वाईटही लागत नाहीत, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि त्यानंतर मी चालले होते शिवांशला आणायला, मस्त वातावरण झालं होतं। चला, संध्याकाळी आम्ही आलो इथे टेरेसवरती आणि टेरेसवरही खूप छान हवा होती आणि पाऊस नव्हता, म्हणूनच आम्ही टेरेसवर आलेलो। खूप दिवसांनी आम्ही वरती आलो आणि मस्त वातावरण आहे, त्याच्यामुळे बघायला आलोच। आणि ना हे बघू शकतात, पाणी साचून सध्या टेरेस भरपूर खराब झालंय। नंतर सगळं ज्यावेळेस पाऊस उघडतो ना, मग ते सगळं निघून जातं। अरे आपल्याकडे नको वाजवू, नको वाजवू, ते बघ ते उडले, तू वाजवल्यामुळेच उडले ते, तू वाजवतोय ते घाबरले ना तुझ्या आवाजाला। हा, तू वाजवलं आणि ते उडाले। सुकल्यानंतर हे जे शेवाळ ते असं निघतं। काय मला नाही दिसलं, काय म्हणतोय? कबूतर। आणि थोडासा कुठेतरी सूर्य दिसत होता, परत जात होता, सूर्याचाही असा लपंडाव चालला होता आणि बाहेर मस्त अशी ग्रीनरी आहे। पण आहे ना, आमच्याकडे भरपूर कुत्रे जमा होतात ते, आणि त्यामुळे मग खाली जायला नकोच म्हणते, मुलांना भीती वाटते, म्हणून म्हटलं चला घरात बसण्यापेक्षा टेरेसवर घेऊन आलेले होते। आणि हे आमचं बदामाचं झाड इतकं मोठं झालंय आणि त्याला इतकी बदामं लागलीत की आता हिवाळ्यात फक्त ती बदाम अशी मोठे होऊन खाली पडतात आणि भरपूर त्यामध्ये मोठे मोठे बदाम असतात। चला, सकाळी भरपूर कपडे वॉश केले होते आणि त्यानंतर ना आपण कितीही नाही म्हटलं तरी एका दिवसात आता सध्या तरी कपडे सुकत नाही आणि त्यामुळे ते कपडे शेवटी मला घरात घ्यावे लागतात। रात्रीचे मी एकही कपडा बाहेर ठेवत नाही, त्यामुळे वरच्या दोन्हीही रूममध्ये मी दोऱ्या बांधलेल्या आहे आणि तिथं सगळे कपडे टाकते। त्यामुळे एकतर मला कपडेच्या घड्या घालायचा ताण जो आहे ना तो मिटतो। पावसाळ्यातला ही एक गोष्ट असते, कारण ते ओले असतात, त्याच्या घड्या करायच्या नाही, त्या तशाच ठेवायच्या, दुसऱ्या दिवशी आपण तेच कपडे काढतो आणि ते काढले की दुसरे कपडे वॉश करून परत तिथे टाकतो। हे काम आपलं सध्या चालू असतं, त्यामुळे ना मी सगळे कपडे आता मध्ये घेते आणि परत ऊन जेव्हा पडतं की परत ते खाली न्या, वर आणा, गॅलरीत आणा, जिथे ऊन जाईल तिथे आपली धडपड चालूच असते। चला, आता इथे हेही काम झालं। टेरेसवरनं आल्यानंतर तसेच गॅलरीत गेले, कपडे वगैरे घेतले आणि आता संध्याकाळ झालेली होती, तर मुलांचा खेळही तितकाच चालू आहे, त्यांना भूकही लागलेली आहे, म्हणून म्हटलं चला त्यांना काहीतरी खायला देऊया। तर इथे स्वीटकॉर्न आणि फ्रूट्स, ड्रॅगन फ्रूट आणलेले होते। आता ड्रॅगन फ्रूटचे इतके कमाल फायदे आहेत ना, ते फायदे बघितल्यानंतर ना आता आमच्याकडे ड्रॅगन फ्रूटचाच नंबर लागलाय। तुम्हाला जसं सांगितलं ना, एखादी गोष्ट आम्हाला आवडली की आमचं पार त्याला नको नको म्हणेपर्यंत तीच गोष्ट खाल्ली जाते। तर स्वीटकॉर्न जे आहे ना ते शिवांशला रोज टिफिनला स्वीटकॉर्न लागतो, त्यामुळे ते आणले होते आणि इतका गोड होता ना की तो बोलला की मला स्वीटकॉर्नच भाजून दे, म्हणून त्याला ते, आणि माझ्या अनुचं असं आहे की त्याला ते आवडत नाही। आणि रक्तवाढीसाठी ड्रॅगन फ्रूट खूप कमाल आहे, हार्टसाठी चांगलं आहे आणि अशा खूप जास्त फायबर आहे भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यात। तर त्याला म्हटलं तुला ड्रॅगन फ्रूटच खावं लागेल आता, आणि त्याला मी बळजबरीने ते कट करून इथे देणार होते। आणि त्या जसं शिवांश जितक्या गोष्टी खातो ना, तो लहान आहे, त्याला सांगितलं ना या गोष्टीमध्ये ही आहे, तुला असा त्रास होईल, तुला ताकद येईल किंवा तुला काय होईल, त्यामुळे तो सगळ्या गोष्टी मुकाट्याने खात असतो आणि त्यामुळे त्याला इतकी छान सवय लागलेली आहे। फ्रूट्स असो, ड्रायफ्रूट्स असो, सगळं काही तो व्यवस्थित खातो आणि मोठ्याचे लाड आधी लहानपणी इतके झालेले असल्यामुळे ना
त्याचं असं आहे, त्याला जे आवडेल तेच खातो, त्याला कितीही काहीही सांगितलं तरी. त्यामुळे त्याला मी आज जास्तच बळजबरी केली आणि त्याला मी ड्रॅगन फ्रूट इथे कट करून देणार आणि त्याला बोललं तेच मिळेल किंवा स्वीटकॉर्न मिळेल, त्याशिवाय तुला काहीही मिळणार नाही. आणि शेवटी तो ड्रॅगन फ्रूट खायला तयार झाला. तुमच्या घरात जर असे 2 मुलं असेल तर 2 प्रकारचे 2 असतात, एक ऐकतो आणि एक अजिबात ऐकत नाही. चला, तर जे काही आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये सेमच गोष्टी घडतात. तर आता मी कापून देते. आता ड्रॅगन फ्रूटमध्ये पण 2 प्रकार आहे, एक व्हाईट असतं एक रेड असतं. आणि इतक्या दिवस तर मी त्यांचं इतकं डोकं खाल्लं की तुम्ही खराब झालेले ड्रॅगन फ्रूट घेऊन येत आहे की सफेद मिळतं. मी जे काही बघितलं आहे ते सफेद बघितलं, पण तुम्ही नेहमी रेड घेऊन येतात. पण असं नाही आहे. त्यांनी मला सर्च करून दाखवलं आणि तेव्हा मला असं वाटलं, तोपर्यंत मी ड्रॅगन फ्रूट खातच नव्हते. का मला वाटायचं हे खराब झालं किंवा खूप जास्त होतं ना, आपण म्हणतो खूप जास्त पिकतं तेव्हा कलर बदलतो, पण असं काही नव्हतं. माझ्या मनातली शंका गेली. पण आमच्याकडे सध्या तरी रेडवालेच मिळत आहे. जेव्हा कधी व्हाईट मिळेल ना तेव्हा आम्ही नक्कीच ते आणणार आहोत. चला, त्याचे भरपूर फायदेही झाले, भरपूर गप्पाही झाल्या. आणि त्यानंतर तुम्ही यांचा आवाज जर मध्ये ऐकला असेल तर त्यांच्या इतक्या आवाजात मला व्हॉइस ओव्हरच करावं लागतं. मी तुमच्याशी डायरेक्टली बोलू शकत नाही. आणि संध्याकाळ 5 नंतर आमच्या घरात असाच धिंगाणा असतो झोपेपर्यंत, कारण की दिवसभर ते शाळेत अडकलेले असतात आणि दोघं एकत्र नसतात. जरी शिवांश 1 वाजता येतो तरी अनु मात्र 5 नंतर येतो आणि त्यामुळे आमच्या घरात असा तमाशा होतो. चला, आता दोघांनाही मी खायला देते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो चला, आता इकडे स्वीटकॉर्न पण छान भाजून झालेला आहे आणि असा हेल्दी नाश्ता मुलांना दिला तर त्यांनाही तो नक्कीच आवडेल. सो चलो, तर खाऊन घे. कसं आहे खाताय शिवांश? नको, ते सगळं खाली पडेल.